हॅलो फ्रेंड्स, रुहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज परत एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। ऑरेंज केक म्हणजे आपण संत्र्यापासून आज केक बनवणार आहोत। पूर्णपणे शाकाहारी म्हणजे एगलेस केक आहे। मस्तपैकी सुंदर टेस्टी घरच्या घरी पटकन असं आपल्याला बनवता येईल असा ऑरेंज केकची रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका। करूया सुरुवात आपल्या ऑरेंज केकला। मस्तपैकी केक आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे बघा, छानपैकी आपण पहिल्यांदा ऑरेंज आपण सगळं सोलून घेऊया। चला करूया आता आपण मस्तपैकी ऑरेंज केकला सुरुवात। एकदम ज्युसी असा केक आहे मस्तपैकी। आता मी पहिल्या सुरुवातीला एक ऑरेंज घेतलेला आहे, त्याच्यात अजिबात पाणी बिणी काहीही यूज न करता मस्तपैकी आपण ते मिक्सरला पूर्णपणे बारीक करून घ्यायचे, म्हणजे त्याचा ज्यूस करून घ्यायचा आहे। त्यातला पूर्ण पल्प आपल्याला काढायचा आहे। हे बघा, आता मी इथे तो सगळं गाळून घेते, कारण त्याचं साल वगैरे बिया काय असतील त्या सगळ्या गेल्या पाहिजेत, म्हणून पूर्णपणे आपण असा तो गाळून घ्यायचा आहे। पूर्ण व्यवस्थित असं गाळून घ्यायचंय, छानपैकी असं प्रेस करून सगळा रस काढून घ्यायचा आहे। आता आपण इथे 1/3 कप दूध घेतलेलं आहे। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही तिथे बघू शकता। आता त्या दुधामध्ये आपल्याला टाकायचे 1/4 कप तेल। आधी ते सगळं मिक्स करून घेऊया। आता इथे आपण पावडर शुगर म्हणजे आपण साखर मिक्सरला बारीक करून ती घेतलेली आहे, मेजरिंग कपचा अर्धा कप। ते पण मिक्स करून घेऊया। इथे तो मगाशी आपण जो ऑरेंजचा ज्यूस काढला होता तो सगळा टाकून घेऊया। आणि थोडा कलर छानपैकी येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये ऑरेंज फूड कलर टाकायचा आहे, कारण नुसत्या ऑरेंजनी त्याला एवढा कलर वगैरे येणार नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये थोडा ऑरेंज कलर टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून केक दिसायला अजून छान दिसेल। आता इथे घ्यायचं आहे आपल्याला सगळं ड्राय इंग्रेडियंट्स, म्हणजे त्याच्यामध्ये मैदा घ्यायचा आहे, मेजरिंग कपचा 1 कप मैदा घ्यायचा आहे। त्याच्यातच आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत। इथे मी 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे, 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे। आता हे छानपैकी आपण इथे चाळून घ्यायचं आहे। कितीही मैदा छान आपला असला तरी सुद्धा कधीही केक करताना मैदा हा चाळूनच घ्यायचा। आणि एकाच डायरेक्शननी म्हणजे एकाच साईडनी आपल्याला असं म्हणजे इकडनं तिकडनं असं कसंही मिक्स करायचं नाहीये, एकाच साईडनी व्यवस्थित सर्कल करायचं आपल्याला, एकाच पोर्शनने आपल्याला ते मिक्स करायचं। एकदम स्मूथ पेस्ट तयार करायची आहे, खूप स्मूथ पेस्ट तयार करायची आहे। हे सगळं करताना मी ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक करायचं होतं त्याला सगळं तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यात एक बटर पेपर लावून त्याच्यावर तेल लावून घेतलेलं आहे। आणि आता आपण ह्याच्यामध्ये हा सगळा बॅटर टाकायचा आहे, आणि आपण एक्स्ट्रा वरनं त्याच्यावरती आपले जे ऑरेंज म्हणजे आपले जे संत्री आहे त्याची फोडं जी असतात ती आपण त्याच्यामध्ये टाकायची आहेत। आता हे करताना मला तुम्हाला इथे एक सांगायचं आहे की आपण संत्र टाकतो, संत्र टाकल्यानंतर जेव्हा आपण केक शिजायला ठेवू ते शिजताना ते संत्रसुद्धा थोडं शिजतं, त्यामुळे त्यातला ज्यूस हा कायम थोडा असा बाहेर पडतच राहतो। त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की अरे आपला केक असा ओलसर राहिला आहे किंवा काय, असं नाही आहे, तो शिजलेला असतो केक बरोबर। हे बघा, अशा पद्धतीने मी एक्स्ट्रा संत्र लावते। तुम्ही नाही लावलेत नंतर लास्टला अगदी त्याच्यावरती टाकून हे केलेत तरी चालेल, कारण का आपण ज्यूस टाकल्यामुळे फ्लेवर आलेला असतो। हे सगळं करताना सगळ्यात पहिलं मी एका साईडला गॅसवरती भांडं गरम करायला ठेवलं होतं, म्हणजे प्रीहीट करायला ठेवलेलं होतं मीडियम फ्लेमवरती। जेव्हा आपण केक सुरू करतो त्याच वेळेला आपण भांडं मीडियम फ्लेमवरती प्रीहीट करायला ठेवायचं आहे। आणि आता हा केक आपण मस्तपैकी 50 ते 55 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजायला ठेवायचा आहे, कारण इतका वेळ ह्याच्यासाठी लागतो शक्यतो 50 मिनिटांमध्ये आपला केक शिजतो, पण मी हा 55 ते 60 मिनिटाचा जरा एक्स्ट्राचा टायमिंग काय देते, कारण आपण जे संत्र आतमध्ये टाकलेलं असतं त्याचा ज्यूस थोडा बाहेर पडल्यामुळे तेवढ्या साईडचा जो पोर्शन असतो तो शिजायला थोडा वेळ जातो।
हे बघा मस्तपैकी 55 मिनिटं झालेली आहेत. मी आता झाकण काढले आणि सुरीने जरा चेक करून बघणार आहे की आपला केक व्यवस्थित शिजलाय की नाही. सुरी एकदम क्लीन बाहेर आलेली आहे, म्हणजे केक छानपैकी शिजलेला आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं की आता केक आपण करताना हे लक्षात ठेवायचं की तुम्ही जास्त पीसेस टाकले तर तुमचा केक एकदम ओलसरच आतमध्ये राहील. मग तुम्ही म्हणाल की अरे आपला केक शिजला नाही की काय, पण केक शिजलेला असतो, फक्त त्यातला ज्यूस सारखा बाहेर पडल्यामुळे तिथला भाग हा ओलसरच जास्त असतो. आता साईडनी सगळीकडनं सुरी मी काढून घेतल्यामुळे केक जरासा आपला हलका होऊन बाहेर आलेला आहे. बटर पेपर पण त्याच्यावरचा काढलेला आहे. मस्तपैकी छान एकदम गरमागरम असा आपला ऑरेंजचा केक तयार झालेला आहे आणि खूप अलगद असा आपल्याला तो कापायचा आहे, कारण का त्याच्यामध्ये अख्खे ऑरेंजचे पीसेस असल्यामुळे ते कट करताना जरा असं आपल्याला थोडं अवघड जातं. त्यामुळे एकदम अलगद असा व्यवस्थित कापायचं आहे. थंड झाल्यानंतर कापला तर अगदी व्यवस्थित कापता येईल, पण मला तुम्हाला दाखवायला खूप घाई होती म्हणून मी जसा गरमच्या गरमच केक तुम्हाला कापून दाखवते. त्यामुळे मी जरा ऑरेंजचे पीस वगैरे त्यातले बघूनच असं हे करते, कारण का जसं आपला केक शिजला तसे आपले पीस आतमध्ये गेलेले आहेत. हे बघा खूप छानपैकी आपला केक इतका सॉफ्ट असा मस्तपैकी शिजलेला आहे. खूप सुंदर असा झालेला आहे केक. हे बघा एकदम टेस्टी असा आपला हा ऑरेंज केक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. एकदम ज्युसी असा आपला केक आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचा कसा बनतो मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. खूप सुंदर सुंदर अजून रेसिपी आहेत, त्यामुळे चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आणि ही केक तुमचा ट्राय करून झाल्यानंतर तुम्हाला कसा वाटला, कशी वाटली रेसिपी, कसा झाला तुमचा केक मला नक्की कमेंट्स करून सांगा.